सेवा करतायत म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अभूतपूर्व अशा प्रकारचा विजय हा आम्हाला जनतेने दिलेला आहे। यातनंही जर हे शिकणार नसतील तर मला असं वाटतं की विरोधी पक्षाचं काय होईल याबद्दल वेगळं काही सांगण्याची आवश्यकता नाही। तर यात अनेक गोष्टी अभ्यास न करता मांडायच्या। मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्पात 12,000 कोटीचा भ्रष्टाचार। आता याच्यामध्ये मुळामध्ये ज्यांना कामं दिली होती त्यातल्या ज्या लोकांनी कामं वेळेवर केली नाहीत, पैसे आपले नाहीत, ते स्वतः पैसे लावणार आहेत। याच्यामध्ये आपण पैसे देत नाही, ते स्वतः पैसे लावतात आणि काम करतात। त्यांना ज्यांना दिली होती अशी ज्यांनी कामं पूर्ण केली नाही, अर्धवट केली, त्यांची बँक गॅरंटी 40 कोटी रुपयाची ही आपण जप्त केली। त्यामध्ये 5 कंपन्यांची बँक गॅरंटी फेक आहे असं आपल्या लक्षात आलं जप्त करताना। त्यामुळे त्यांच्यावर आपण FIR दाखल केलेला आहे आणि त्यांनी जे काही काम त्या ठिकाणी केलं असेल त्याच्या सहित आता ते काम आपण दुसऱ्याला देऊ। याच्यात एक पैशाची कुठेही इन्व्हेस्टमेंट राज्य सरकारची नाही, हे सगळे स्वतःचे पैसे लावून काम करणारे लोक आहेत। तथापि त्यांनी खोटी बँक गॅरंटी दिल्यामुळे त्यांच्यावर आपण FIR केलाय। त्यामुळे कुठलीही माहिती न घेता बोलण्याची जी काही एक प्रथा विरोधी पक्षात पडली आहे, विरोधी पक्षाने आरोप केलाच पाहिजे, पण तो माहितीसहित, पुराव्यांसहित आणि शार्प आरोप केला पाहिजे। हवेत गोळीबार करायचा आणि पळून जायचं हे करणं योग्य नाहीये। त्यामुळे याही सभागृहामध्ये ते जे काही आरोप प्रत्यारोप जे काही करतील निश्चितपणे त्या संदर्भात उत्तर द्यायला आम्ही तयार आहोत। या ठिकाणी या विधिमंडळाच्या अधिवेशनात एकूण 15 विधेयकं हे त्या ठिकाणी मांडले जातील, ज्यामध्ये 2 विधेयकं हे जुने प्रलंबित विधेयक आहेत। हे सगळे विधेयकं पूर्ण चर्चेअंती आम्ही त्या ठिकाणी मंजूर करू आणि भरपूर चर्चेची संधी ही विरोधी पक्षाला, सत्तारूढ पक्षाला, सगळ्यांना आम्ही देणार आहोत। चर्चेतनं प्रश्न सुटतात आणि विधानमंडळामुळे प्रशासन जे आहे हे त्या ठिकाणी तंदुरुस्त राहतं असं मानणाऱ्यांपैकी आम्ही असल्यामुळे पूर्ण काळ विधानमंडळ चालेल। आमचे अध्यक्ष तर कधी कधी रात्री 12 वाजेपर्यंत चालवतात। त्यांना आम्ही विनंती करतो की तुम्ही थोडं वेळेत बंद करा, तरी ते चालवतात। पण मी एवढाच विश्वास देतो, एक चांगला अर्थसंकल्प मांडण्याचा प्रयत्न आम्ही करू। जे मुद्दे माननीय अजितदादांना अपेक्षित होते ते सगळे मुद्दे या अर्थसंकल्पामध्ये त्यांनी जे काही सूचना केल्या होत्या त्या सगळ्या सूचना या आम्ही अंतर्भूत करू आणि जनसामान्यांना दिलासा देत असताना आर्थिक शिस्त देखील राज्याची पाळता आली पाहिजे, या दृष्टीनं काही कडक पावलं देखील उचलायची आवश्यकता पडली तर ती देखील आम्ही उचलायला मागे पुढे पाहणार नाही, हा विश्वास मी आपल्या सर्वांना देतो। धन्यवाद। असं आहे की आपण विकसनशील अर्थव्यवस्था आहोत, त्यामुळे प्रत्येक अर्थसंकल्प हा कसरत असतेच। कारण शेवटी विकसनशील अर्थव्यवस्थेमध्ये आपल्याला विकास, कर्ज, दायित्व यांचा मेळ बसवावा लागतो। पण मला असं वाटतं की महाराष्ट्राची परिस्थिती निश्चित अशी आहे की या ज्या काही आम्ही योजना सुरू केलेल्या आहेत या योजना बंद करण्याची वेळ आमच्यावर नाही, ते आम्ही चालू। थोडं उशीर झाला, कालच ते बोनस रिलीज झाला। बघा, आता त्यांच्या पक्षाच्या निर्णयाचं मी कसं उत्तर देऊ? आम्ही तिघेही नाही देऊ शकत। त्यांचं उत्तर तेच देऊ शकतात का आले नाही। कदाचित असंही असू शकतं की आपापसात काही त्या 3 पक्षांमध्ये भांडण चाललं असेल, काही अजून काही वेगळं असेल, त्यामुळे त्याचं उत्तर तर मी नाही देऊ शकणार।